हे गाइस, तो कैसे हो आप लोग। तो स्वागत है मेरे न्यू वीडियो में। गाइज आज आहे स्पेशल डे, मीन्स आज आहे माझा बर्थडे आणि आज आम्ही बर्थडे सेलिब्रेशन रात्री करणार आहे 7-8 वाजता हॉटेलमध्ये। गाइज आता सध्या ना बाहेर जायची इच्छा नाही, खूप जास्त ऊन आहे। मी प्रत्येक वेळा सांगत राहते, तुम्हाला दाखवते पण किती जास्त ऊन आहे। मी आता रेडी हे झाले आणि थोडासा आराम करत होते, म्हणलं चला व्हिडिओ बनवूया। आणि गाइज आज मी हॉस्पिटलमधून सुट्टी घेतली आहे, कारण की हमेशा आज सुट्टी तसं सहसा नसतेच, मुश्किल न भेटते। तर आज मी सुट्टी घेतली, म्हणलं आज तरी कम से कम थोडंसं माइंड फ्रेश। तर मी तुम्हाला दाखवते, हे बघा किती ऊन आहे। तर हे बघा गाईज किती ऊन आहे। हे मंदिर बनायलंय पण कशाचं आहे आणखीन माहिती नाही। हे माझ्या आजीचं घर आहे। ऊन तर पाहू शकतात तुम्ही किती। हे जे आहे ना, हे मुलगा बसलेला ते माझ्या मामीचं घर आहे। आणि हे जे दिसतंय ना, ते चिचाचं झाड आहे, तिथं दुकान आहे, काय आणायचं आहे असं तर हे सगळे म्हणजे रिलेटिव्हच आहेत। आणि ऊन पाहू शकतात तुम्ही किती जास्त ऊन आहे। हे आमचं आंब्याचं झालं, सॉरी जांबाचं झाड, हे आंब्याचं झाड। हे बघा आमची मंगुडी, हिनी पिल्ले कुठं ठेवलेस काय माहिती नाही, किती पिल्लेत काय। आता झालेत, कुठे काय दाखवत बी नाही। हे बघा उन्हामुळं घरात येऊन बसली मी। आमच्या घराचा बॅक साईडचा दरवाजा उघडलाय थोडीशी हवा मध्ये येण्यासाठी, कारण लाईट टिकट नाही गाईज इथं, काय सांगावा। डीपी बार बार जाळती। होय मंगुडी, हे मंगुडी। हे गाईज हिला बघा कोणतरी हाणलंय, तर हे कसं इथं लागलं होतं, आता बेटर आहे सध्या। तर भांडणं थांबलं असं कोणी। होय म्याव 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 म्यावडी, ओ म्यावली, इकडे बघ मंगू, ए म्यावडी, हे भगवान। गाईज आता मी थोड्या वेळाने मार्केटमध्ये जाणार आहे, मला न्यू कार्ड घ्यायचं आहे। कारण की माझ्या इन्स्टा ID सस्पेंड झाली का हॅक झाली काय समजा नाही, कारण की आता काय का असं ना गेली तर आहेच ID, त्यात काय आता। तर न्यू ID मी चालू करणार आहे, आणि ज्यावेळेस मी न्यू ID चालू करेन त्यावेळेस मी तुम्हाला लिंक टाकून देईन यूट्यूबला, फेसबुकला, तर तुम्ही नक्की चेकआउट करा गाईज। आणि प्लीज मला पहिल्यासारखा सपोर्ट करा, कारण की माझ्यावाले मी खूप मेहनतनी 1 वर्षामध्ये 85K मीन्स 85,000 केले होते फॉलोअर्स। ते सगळे 1 मिनिटामध्ये माझी सगळी मेहनत उडाली। काही नाही, आपण डबल मी चालू करणार आहे ID, मी हार नाही मानणार आहे। तर माझी अशी इच्छा आहे की मी आज माझा बर्थडे, तर आजपासूनच एक न्यू ID ओपन करून चालू करणार आहे डबल व्हिडिओज हे टाकायला। तर आपण बघूया काय। थँक्यू। हे माझ्या मावशीचा मुलगा आहे, हे बघा। काय काय आता कसं विश केलंस डबल कर, हार्दिक हार्दिक हॅपी बर्थडे म्हणणं सप्प्या सप्प पडचिन। हे बघा नालीन तेन काय घाण झाली। हे ह्या साईडला आता आम्ही वट्टा बनवणारच बसायला, हे करायला सध्या नाही, नंतर। हे जे आहे ना, हे आमचं एक मोती नावाचा डॉग आहे, डॉग। हे बघा इथं बसलाय, हे बघा पायात दिसते ना आता। ही माझी आजी आणि ही आहे माझ्या मामाची पोरगी। हिचा परवा दिवशीच बर्थडे झालाय गाईज, हे बघा टकली। आणि आज माझा बर्थडे। ये काय ये इकडं, इकडे ये टकले। आम्ही हिला असं सहज क्यूट क्यूट नाम टकली म्हणतो। खेर गाईज आता मी थोड्या वेळाने गावात जाईन, न्यू कार्ड हे आणि आय होप की न्यू ID चालू हो। मी ही ID सस्पेंड झाल्याच्या नंतर 1-2 ID न्यू बनवल्या होत्या, पण ती सुद्धा सस्पेंड म्हणून दाखवते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोड यायला पाहिजे पुरं फॉर्म भरल्याच्या नंतर, व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर, ते कोड माझ्या दोन्ही नंबरला येत नाही, दुसऱ्याच नंबर दाखवायला तिथं। तर मग ते हॅक केले का सस्पेंड झाली काय समजाने गेले। काय नाही, आपण परत चालू करू आता। इतकं ट्राय केलंय तर होत नाही, बट न्यू नंबरने डबल एकदा चालू करून बघूया। झाली तर खूप जास्त चांगली गोष्ट आहे, नाही झाली तर खूप जास्त वाईट। बघू। लाईट गेली आताच। मी आता व्हिडिओ शूट करायला गेले होते, तर ही सँडल घातली होती नवीनच आहे, कशी झाली बघा किती दिवस घातले आणि
हे बघा आमचा मोती, आंघोळ घालू देत नाही, काय नाही काय नाही, नुसतं फिरत राहते. हे जेव्हा पिल्लू खूप छोट होतं, हे म्हणजे नाही म्हणता 5-7 दिवसाचं असन, त्यावेळेस हॉस्पिटलला मी होते, त्यावेळेस ते आलं होतं. तर मी तिथून त्याला घरी आणलं होतं, कारण की तिथं मोठाले कुत्रे त्याला मारत होते म्हणून. त्याचं नाव आमच्या डॉक्टर मॅडमने ठेवलेलं आहे मोती, तर त्याचं नाव मोतीच पडलंय. आता आज हे एवढं झालंय बघा. तिथं असतं, तिथं सोडलं असतं तर आता कुणी त्याला मारून टाकलं असतं. म्याव म्याव ऐकत नाही. ही माझी मामी आहे लहानी, आणि ही मुलगी मोठ्या मामीची आहे. ती माझी पणजी आहे. हे बघा, त्या साईडची पलीकडची माझी पणजी आहे आणि अलीकडची माझी आजी आहे, म्हणजे तिची मुलगी. गाईज एवढं ऊन झालंय ना, आज विचार केला की मस्त पैकी आभाळ हे आलेला असन, गार हवा आहे, फिरायला मजा येईल, पण सगळं बेकार आहे. ही मोठी मामी आहे माझी, त्यांचीच मुलगी आहे ही. आता मला लागली भूक. आता वाजले 12 आणि घरचं काय खायची आज इच्छा नाही. तर आमच्या माझ्यामध्ये एक आठवण म्हणून छोटीशी हॉटेल आहे, तिथं खिचडी पोहे वगैरे नाश्ता भेटते. पण जी खिचडी आहे ना स्पेशल, ती मला खूप जास्त आवडते, इतकी की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही गाईज. सध्या माझी इच्छा झाली, 2-3 दिवसापासून इच्छा होईल की खिचडी खावा, पण आता नाही. आता टाइम भेटलाय या, तर मी जाणार आहे. तुला यायचंय का? आता आम्ही जाणार आहेत, मी रेडी होऊन जाणार आहे. तुम्हाला दाखवते कोणती खिचडी येते, ठीक आहे. हे माझ्या दुसऱ्या मामाचा मुलगा आहे. अरे कुठं चाललास? आवरून ये पटकन. मी आता चालले आठवणवर खिचडी खाण्यासाठी. तिथे गेल्यास मी दाखवते कोणती खिचडी. सिंपलच आहे पण टेस्टला खूप जास्त भारी आहे. ते आता मी माझ्या फ्रेंडचा वेट करते, आम्ही जातो. मी सध्या हॉस्पिटलला आले. माझ्या हॉस्पिटलच्या समोरच एक हॉस्पिटल आहे, गणेश हॉस्पिटल, तिथे ती काम करते. ते आली की लगेच जाणार. भगवान गाईज, मी आठवणवर गेले होते हॉटेलवर, पण ती आज बंद होती. बॅड लक. तर खेळ नेक्स्ट टाइम दाखवेल. आता मी घरी आले परत, आधीच खूप जास्त ऊन झालं. आता डायरेक्ट रात्री बर्थडे सेलिब्रेशनसाठी रेडी होऊन जायचं आणि मस्तपैकी बर्थडे केक कट करायचा, नाही का गाईज. तर मी आता रेडी हे होऊन आले केक घेण्यासाठी. बाकीचे फ्रेंड्स वगैरे मावशी काय नाही, जास्त मोठी काय पार्टी नाही आहे, एकदम छोटंसं सेलिब्रेशन करणार सेलिब्रेशन. आता केक हे घेणार आहेत, तुम्हाला दाखवते दुकान. हे बघा, इथून आम्ही केक घेणार आहेत, आणि हे माजलगावमध्ये फेमस केकची शॉप आहे. आणखीन त्या आल्या नाहीत, त्याच्यामुळे वेट करायला मी. त्या आल्याच्या नंतर केक वगैरे घेतो, मग केक हे कटिंग करायचं आहे. लेट झालंय आधीच. हे माझ्या दुसऱ्या मावशीचा मुलगा आहे. आम्ही गाडीवर आलोय. गाईज, आमच्या घरी ना तर बड्डेला, माझ्या हर एक बड्डेला हमेशा भांडणं होतेच. तर माझ्या घरचं एकही जण आलं नाही, फक्त हे आणि मी आलो, आणि बाकीचे मावशी वगैरे आहेत, ते बी माझ्यासोबत कामाला आहेत हॉस्पिटलला, त्या येतं सगळे नाही तर. घरचे भांडणं हे करून रुसून बसले सगळे. खेर गाईज, बाकीच्यांसाठी मी ह्यांचं तर मन दुखू शकत नाही, त्याच्यामुळे छोटं मोठं सेलिब्रेशन करूया केक कटिंग करून. गाईज, दर बड्डेला माझ्या भांडणं करतात घरचे आणि रुसून बसतात. कधीच माझा बड्डे असा, एकही असा बड्डे गेलेला नाहीये की ते एकदम हॅपी हॅपी सेलिब्रेट केला असं म्हणून. घरचे तर कधीच करत नाहीत, बाहेरचेच करतात असा. सेटिंग का त्याच्या. हे बघा, आता शिकायल्यात ह्या तिघी जणी. अर्धा तास झालं मला इथं थांबून केकच्या दुकानासमोर, आणि का आता रस्ता ओलांडायला मॅडम त्यांना लागते किती 5-10 मिनिट. कोणता घेऊ त्यावेळेस सांगा मावशी, कोणता घे ग. हे घ्यायचं का? हे किती वाला आहे? हे साईडचा हे हा दुसरा जो आहे
ठीक आहे लाईट गेली तुझ्या बर्थडेला ह्यावेळेस पार्टी घेणार आहे नाही पाहिजे मला ह्यावेळेस जी आहे ती Bluetooth mode. Connected. पैसे देतात हे बघा माझ्या पाठीमागं विजय प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट म्हणून आहे. इथंच आम्ही बर्थडे केक कट करणार आहेत. आणि गाईज मी गाडीवर आले त्यांना या म्हणलं होतं मी आठवणी घेते चला त्याच्या यायला. आता तिथं मी वाट बघत बसलो त्यांच्या दादा इथं मी वाट बघत बसले या ह्याच्यात टाइम निघून जाते वाटतं आमचा. होय पेम्या हे आले 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 हे बघा इतक्या चिंग बसत की ॲटो बी केला नाही चलतच आल्या तितक्या लांबून. जाण्यासाठी चालू झालाय हा रिस्टार्ट वाढले. गाईज आता डबल एकदा लास्ट वेळा फोन केलता दीदीला येईलीस का नाही बड्डेला तर फायनली तयार झाली. आता छोटा भावा नाही गेलाय डबल आता वाट बघत बसायची. तो वाट बघण्याचाच अख्खा दिवस गेला. गंठन सोन्याचं आहे का मावशी? होय राधे हे तर चोर आहे एवढा मोठा बघा. सांगा आम्ही आपल्या बजेटमध्ये बसायसारखे. माझा बर्थडे आणि फोटोशूट कुणाचा चालू आहे आता बघा. ह्या आहेत कॅमेरा वुमन, ह्या आहेत विदाउट बर्थडे गर्ल. मी तुम्हाला हॉटेल दाखवते. हे आहे विजय हॉटेल. आम्ही सेकंड फ्लोअरला आहे. खाली फर्स्ट फ्लोअरला हे असं डेकोरेशन वगैरे नाहीये. हे किचन आहे इकडे आणि हे पाहू शकतात हे बसण्यासाठी. आणि ते डेकोरेशन आहे. मला डेकोरेशन खूप जास्त आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही मला सांगा. फिश किती क्यूट आहेत ना, किती छान आहेत ह्या. त्यांचे पंख बघा ना किती भारी आहेत ना. हे बघा आता आली आता आणि वेट करायला लागेल काहीच कारण की त्यांच्या छोट्या सिस्टरला यायचं आहे. काही आपलं वेट करण्यातच गेलाय पण ते तरी आपण 5 मिनिटं करूया ठीक आहे ना. कशाला चोरायला हे काय दिवस उभं म्हण ना. हो ना आज माझं बर्थडे आहे. जे काय जे लावायचं पण नाला माहित ना बर्थडे.
नाही हटवता. काय तू टाकला का? कुठे घ्यायची शेताला दाखव. गाईज आता ऑर्डर आलेली आहे. केक कटिंग वगैरे झालाय. आम्ही मागितलं होतं दाल तडका, बैंगन मसाला, चपाती, हे तंदूर. आणखीन काय पाहिजे असेल तर ऑर्डर करता येईल. जेवण वगैरे करून आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. हे बघा. मग कसं आहे राधा? चला आता मी जेवण करते. काय खायला तर पुन्हा धर. तुम्हीच खा. जेवायचंय ना बघा. काय झालंय प्रेम असं काम थकून गेलास? व्हिडिओ काढू. गाइस ये रील स्टार जा रही है अपना पेमेंट करने और देखो इसके पर्स में कितना सारा पैसा है. देखो गाइस, ये देखो बिल, हमारा बिल आ गया. बिल कितना हुआ है देखो. ये लड़की अपने जेब में से खजाना निकाल रही है और फिर पीछे जा रही हो. देखो उसने बिल पे कर दिया. अभी बिल पे कर रही है अभी. देखो गाइस, ये रील स्टार बिल पे कर रहे हैं कैसे देखो, और खजाना नहीं दिखा रहे इसे. गाइस आता जेवण वगैरे झालंय. बिल हे पे केलंय. आता आम्ही चाललोय घरी. हे बघा. तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट मध्ये सांगा. नक्की व्हिडिओ चेकआउट करा यूट्यूबला आणि सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू. बाय बाय.